आज महासभेमध्ये ठराव झाला की त्यांना ब्लॅकलिस्ट करा। हे निश्चितपणानं 2018 साली ESL या कंपनीला कोल्हापूर महानगरपालिकेनं या ठिकाणी कामाचा ठेका दिला। हे शासनानं आम्हाला बंधनकारक ठेवलं होतं की त्याच्याशिवाय देताच येत नाही आणि त्यांचे वॉरंटी पिरियड 5-5 वर्षाचे आहेत। ते वापरावं असे एक आम्ही ठराव केलं होतं, बरं ते ठराव कुठं दिसला नाही। आता आम्ही विचारल्यानंतर गेल्या 2018 सालापासून आज अखेर या कोल्हापूरच्या जनतेनं अंधारमय कोल्हापूरमध्ये या ठिकाणी त्यांचं जीवनमान या ठिकाणी घालवलेलं आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या आम्हाला नको, ओपन टेंडर करा। येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी त्याच्यापेक्षा भयानक आहे का? ह्या कंपनीनं टाळमटाळ केलेला आहे, कामाचा त्यांचा दर्जाच नाही आहे। माझ्यासोबत कोल्हापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते आदिल फराज साहेब आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, आज जी विशेष सभा महापालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेली आहे, या सभागृहादरम्यान तुम्ही असं म्हणालात की आमचे हात यापूर्वी भाजलेले आहेत, आता आम्हाला ते पुन्हा भाजायचे नाही आहेत। सर्वपक्षीय सदस्य जे होते महापालिकेत त्यांची भूमिका ESL कंपनी जी आहे ती त्यांचा करार रद्द करण्याबाबत त्यांची भूमिका होती। आत्ता या सर्व घडामोडी जर पाहिल्या तर ही प्रक्रिया लवकरात लवकर होणं गरजेचं आहे। ती होईल असं वाटते का की पुन्हा कोल्हापूरकरांना अंधार माझा सोबतीची अनुभव येणार असं वाटते? निश्चितपणानं 2018 साली ESL या कंपनीला कोल्हापूर महानगरपालिकेनं या ठिकाणी कामाचा ठेका दिला। हे शासनानं आम्हाला बंधनकारक ठेवलं होतं की त्याच्याशिवाय देताच येत नाही, त्यामुळे आम्हाला स्पर्धा करता आल्या नाही। त्या काळामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ठराव केले होते, जरी यांना दिलं तर निदान एक 4-5 ब्रँड सुचवले होते, बजाज, फिलिप्स, क्रॉम्प्टन, सिस्का, जे म्हणजे वर्षानुवर्षे कंपन्यांचा गुडविल आहे आणि त्यांचे वॉरंटी पिरियड 5-5 वर्षाचे आहेत। ते वापरावं असे एक आम्ही ठराव केलं होतं, बरं ते ठराव कुठं दिसला नाही। आता आम्ही विचारल्यानंतर तर त्या कंपनीनं बोगस दिवे वापरले, बंद पडलेले दिवे वापरले, फ्रिक्वेन्सी त्याची कमी असणारे असे दिवे वापरले आणि त्यामुळं गेल्या 2018 सालापासून आज अखेर या कोल्हापूरच्या जनतेनं अंधारमय कोल्हापूरमध्ये या ठिकाणी त्यांचं जीवनमान या ठिकाणी घालवलेलं आहे। खरं तर सणवार आली, गणेश चतुर्थी आली, गणेश उत्सव आला, नवरात्र आलं, ईद असेल, मोहरम असेल, या काळांमध्येच नेमकं ही पूर्ण दिवे बंद आणि अडचणी दिवे बदल म्हटलं की 1-1 महिना 2-2 महिने वेटिंग पिरियड आणि त्यामुळं त्रस्त झालेले लोकप्रतिनिधी असतील, जनता असतील, यांच्यामुळं आज ESLला नुसतं त्याला डिफॉल्ट ठरवलं नाही, त्याला ब्लॅकलिस्ट करायचा आज ठराव झालेला आहे आणि ते शासनाकडे पाठवलं जाणार आहे। आता ह्याला पर्याय म्हणून परत शासनाने एक GR काढला आहे 2025 साली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की BAC इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि विन्सी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, आता या कंपन्यांना सेम त्याच पद्धतीनं आणि 10 वर्षाचा करारावर द्या असं शासनाचं आहे। खरं तर आम्ही शासनाकडं एक विनंती करणार आहे की अशा पद्धतीनं आम्हाला म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही वरून ठरवून दिला आहे ह्याची पात्रता तपासणे गरजेचं आहे। आता ह्याच कंपनीला त्याच GRच्या आधारे 7 ठिकाणी ठेका मिळाल्या, त्यामध्ये लातूर आहे, भिवंडी आहे, परभणी आहे, ह्या अशा आणि आपल्या शेजारीच म्हणजे आपल्या जिल्ह्यातलीच इचलकरंजी महानगरपालिका आहे। आता ह्या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये त्यांना कंपनीला ठेका दिलं गेलं या जानेवारी महिन्यामध्ये आणि त्यांच्या करारानुसार त्यांनी तो सेटअप सगळा करायचा 1 महिन्याच्या आत आणि दिवे सगळे बदलायला सुरुवात करायची 3 महिन्याच्या आत त्यांना खरं तर बंधनकारक होतं। तसं न करता ह्या कंपनीनं टाळमटाळ केलेला आहे, कामाचा त्यांचा दर्जाच नाही आहे, जे सांगितलं त्यापैकी काही पाळलं गेलेलं नाही। म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेनं त्यांना या ठिकाणी नोटीस इश्यू केलेली आहे, ते आता आज मी काढून आणली। त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही आम्हाला सांगितलं होतं तर 6 महिन्यामध्ये तुम्ही शहरामधले फक्त 450 दिवे बदललेले आहेत। आता इचलकरंजी छोटासा शहर आहे, महानगरपालिका छोटी आहे, परंतु आपला शहर एवढा मोठा आहे, रेकॉर्डवरती 6,000-6,500चे दिवे आज बंद आहेत। ह्याने 6 महिन्यामध्ये 450 दिवे फक्त बदललेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांना 13/4/2025 रोजी एक पत्र दिलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना तुमच्या या चुका आहेत आणि हे तुम्ही कराराचा भंग करायला आहे तिथे 13/4/2025ला आणि 29/4/2026ला हे 2 नोटिसा त्यांना या ठिकाणी दिले गेलेले आहेत। आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की तो ESLचा भूत काढला, ज्यांना कोल्हापुरात अंधार पसरलेलं होतं
आणि नवीन भूत आणला आणि तोही 10 वर्षासाठी. तर हे खरं तर शासनाला आम्ही निदर्शनात आणण्यासाठी आज ठराव केलेला आहे. आणि याचं खरं आहे की सगळ्या नगरसेवकांनी एक भूमिका मांडलेली आहे सगळ्या पक्षाच्या, की आम्ही आमच्या जनतेच्या प्रती प्रामाणिक आहोत. जनतेला झालेला त्रास याचा पुन्हा होऊ नये याची काळजी घेणार आहोत. आणि म्हणून आम्ही ठराव देखील शासनाला पाठवून दिलेला आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या आम्हाला नको, ओपन टेंडर करा, ब्रँडेड कंपन्या येऊ दे आणि त्यांच्यावरती कुठंतरी निर्बंध लावण्याचा अधिकार या महानगरपालिकेच्या महासभे आणि जनरल बॉडीला राहू दे. म्हणजेच एकीकडं तसं बघायला गेलं तर बॉक्स बदलला, बॉक्स तोच आहे मात्र लेबल बदलला, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आत्तापर्यंत जो काही गडूबंगाल यामध्ये निर्माण झालेला होता, जी काही घडामोडी घडल्या, याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला सदस्य म्हणून काय वाटतं? नाही, हे बघा, जबाबदार काय आहे, शेवटी सार्वजनिक विषय ह्याच्यामध्ये ज्या कंपनीला दिलं गेलं त्याला एवढे अधिकार दिले गेले, आम्हाला त्याला नको म्हणून सांगून आमच्या स्वतःच्या पैशानं आम्हाला देवासुद्धा खरेदी करता येत नव्हतं. अशा पद्धतीचा ॲग्रीमेंट केला गेला. शासनानं त्यावेळेला काढलेल्या GRमध्ये आम्हाला शासन देतो आहे आणि ते सगळ्यात चांगल्या ब्रँड देतो आहे किंवा चांगल्या पद्धतीनं काम करणारी कंपनी देतो आहे, या हिशोबाने आम्ही दिलं होतं. परंतु ते केलं नाही. त्या व्यक्तीनं आपल्याला 2-2, 3-3 महिने एक दिवा बदलायला 2-2, 3-3 महिने आम्ही लोकप्रतिनिधींना आम्हाला त्यांनी थांबवलं. आणि त्यामुळं ते आज त्यांच्यावरती रोष खूप होता, शहराचा रोष आहे त्या कंपनीवरती. आणि म्हणून आज महासभेमध्ये ठराव झाला की त्यांना ब्लॅकलिस्ट करा. आणि जे परस्पर शासनाने पैसे दिले गेलेले शासनाकडून, की GST ग्रँटमधनं आमच्या कट करून 3-3.5 कोटी रुपये त्या कंपनीला भागवले, ते परत मागण्यासाठीचा सुद्धा आज ठराव केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी त्याच्यापेक्षा भयानक आहे का अशी परिस्थिती, कारण मी 2-3 महानगरपालिकेशी संपर्क केला तर लातूर महानगरपालिकेमध्ये हेच त्यांना CCMS करायचं होतं, ते त्यांनी केलेलं नाही. आणि म्हणजे तो कंट्रोल रूम त्याला म्हणतो की दिवे कुठं चालू आहेत, कसा ऑपरेट करायचा. आता इतकी प्रगत झालेली आहे यंत्रणा की एखादा व्यक्ती स्काडा थ्रू ते पूर्ण दिवे ऑपरेट करू शकतो आणि कुठं चालू करायचं, कुठं बंद करायचं, किती फ्रिक्वेन्सी ठेवायची, हे सगळं करू शकतो. परंतु ह्या कंपन्यांनी ते काय केलेलं दिसत नाही. करारं करतात आणि त्यानंतर अख्ख्या शहराला वेठीस धरतात. त्यामुळं आज ह्या कंपनीचं आम्ही प्रेझेंटेशन बघितलं कर त्याला काही मान्यता दिलेली नाही. शासनाला आम्ही विशेष मी ठराव मांडलेला आहे शासनाकडं की बाबा घ्यायचं असेल तर ओपन टेंडर थ्रू आपण घेऊ. कोण चांगल्यातले चांगले येत असतील, परदेशातनं कंपन्या येत असतील तर चांगला आहे. काम आपल्याला शेवटी शहराच्या प्रती चांगल्या दर्जेदार व्हावं एवढीच आमची विनंती आहे. शासन स्तरावर खरं तर महापालिका शहर स्तरावर ह्या गोष्टी विषय व्हायला पाहिजेत, मात्र शासन स्तरावर होत आहेत. आपण आपले राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेची वरती महायुतीची सत्ता आहे. शासन स्तरावर आपण काय याबद्दल काय माहिती घेणार आहात काय? नाही, नक्की आम्ही शासनाला, आमचं शासन आहे, लोकांच्या हिताचं शासन आहे, आम्ही शासनाला विनंती करणार आहे की हे जे काय झालेलं आहे, आमचं जे काय मागं गेलेले 8 वर्ष आमचं झालेला हाल हे त्यांच्यासमोर मांडणार आहे. आता ठरावाच्याद्वारे आमची भूमिका शहराची सगळी मांडलेली आहे आम्ही. आणि शासनाला विनंती करणार आहे की द्यायचं असेल तरी चांगल्या काहीतरी गोष्टी विचार करून दिला असेल, परंतु खाली ते ज्यावेळेला काम करायची वेळ येते ही कंपन्या बाकी करू शकत नाहीत, फेल गेलेले आहेत अनेक ठिकाणी. आणि आमची भूमिका, आमची भावना ही शासनाला मांडून शासनाकडून आम्ही निश्चितपणानं हे बदल करण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.